नमस्कार, मी उमेश जाधव पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर मित्रांनो, RTI ॲडमिशन 2026-27 साठी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होणार आहे, सध्या स्कूल रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी असते, काय असते किंवा कधीपर्यंत ती चालू असणार आहे आणि ऑनलाईन अर्ज या ठिकाणी तुम्हाला बालकाचा कधीपासून भरता येणार आहे, कुठून भरता येणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। त्यापूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून सोबतच घंटेचे बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून आपल्याला RTI ॲडमिशन संदर्भातली सर्व अपडेट्स वेळोवेळी मिळत राहील। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी आपणा सर्वांना माहितच आहे RTI ॲडमिशन 2026-27 साठी या ठिकाणी लवकरच रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे। परंतु RTI म्हणजे काय की या ठिकाणी पहिली ते 8वी पर्यंतच्या बालकांना जे आहेत कोणत्याही खाजगी अनुदानित विनानुदानित शाळेमध्ये या ठिकाणी मोफत प्रवेश दिले जाते। तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो, रजिस्ट्रेशन करावं लागतं। यानंतर ती लॉटरी पद्धतीने आपल्या बालकाची या ठिकाणी निवड केली जाते। यासाठी कागदपत्र, वय वगैरे, पात्रता काय काय आहे यावरती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, जर तुम्हाला हवी असेल तर ते तुम्ही बघू शकता। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ती लिंक दिलेली असेल। आता यानंतर आपण बघणार आहोत की ऑनलाईन फॉर्म जो आहे तर तो कधीपासून सुरू होणार आहे। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा पालकांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता सध्या RTIच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अपडेट आलेली आहे की जो ॲडमिशनचा जो शेड्यूल आहे तर त्या शेड्यूलमध्ये जे आहेत सध्या या ठिकाणी बघू शकता डिस्ट्रिक्ट वाईज काही डेट्स दिलेले आहेत। परंतु हे कशासाठी आहे, हे स्कूल रजिस्ट्रेशन आहे। बघा या ठिकाणी एक दिलेलं आहे 9/1/2026 ते या ठिकाणी 19/1/2026 पर्यंतचे जे आहे डेट दिली आहे स्कूल रजिस्ट्रेशन म्हणजे स्कूल रजिस्ट्रेशनसाठी। म्हणजे या ठिकाणी काय होईल, जे शाळा आहेत खाजगी अनुदानित विनानुदानित, ठीक आहे, सेल्फ फायनान्सच्या, इंग्रजी मीडियमच्या, मराठी माध्यमाच्या सगळ्या शाळेला या ठिकाणी काय दिलेले आहे 19 जानेवारी 2026 पर्यंत जे आहे ते रजिस्ट्रेशन करण्याची डेट दिलेली आहे। त्यामध्ये रजिस्ट्रेशनमध्ये काय असतं की प्रत्येक शाळेला त्यांचे प्रोफाईल वगैरे अपडेट करावं लागते, त्या शाळेमध्ये पहिलेचे विद्यार्थी वगैरे किती आहेत ते अपडेट करावं लागतात, म्हणजे जेणेकरून जे आहेत पहिलेच्या विद्यार्थ्यांवरतीच हे किती व्हॅकन्सी त्या शाळेला दिली जाते हे डिपेंड असते। म्हणून त्यांना पहिलेचे विद्यार्थी या ठिकाणी मागच्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी किती आहेत त्याच्यावरती ते व्हॅकन्सी त्या शाळेला दिली जात असते। म्हणून या ठिकाणी सर्वात अगोदर जे आहे तर RTI ॲडमिशनची जी प्रोसेस आहे तर ती स्कूल रजिस्ट्रेशन सुरू आहे 19 तारखेपर्यंत। यानंतर मग लगेचच तुम्हाला रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जे आहे तुम्हाला व्हॅकन्सी वगैरे शाळेची माहिती वगैरे दिली जाईल पोर्टलला आणि त्यानंतर मग ऑनलाईन अर्ज वगैरे सुरू होईल। म्हणजे या गोष्टीला अजून थोडासा वेळ लागणार आहे, जवळजवळ हा पूर्ण महिना स्कूल रजिस्ट्रेशनसाठी किंवा नंतरची प्रोसेससाठी लागेल आणि 1 फेब्रुवारी वगैरे जवळपास जे आहे ऑनलाईन फॉर्म चालू होतील। आणि ऑनलाईन फॉर्म वगैरे तुम्हाला कुठे करायचा आहे तर यासाठी सुद्धा याच वेबसाईटवरती तुम्हाला ऑनलाईन फॉर्म येऊन भरायचा आहे। जसं की RTI ॲडमिशन 2025-26 साठी तुम्ही टाकलात किंवा महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटवरती आलात तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीनं तुम्हाला इंटरफेस दिसेल। इथं ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करून जाईल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। आय होप की संपूर्ण माहिती आपल्याला कळाली असेल। अजून काही डाऊट शंका असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून विचारू शकता। चला मग भेटू आपण असेच अपडेटसोबत नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।